श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मार्गदर्शक अभप प्रल्हाद महाराज वहाड। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ युवक मंडळ बाळापूर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। आता ज्यांचं कीर्तनामध्ये सुरुवात आहे, सुंदर कीर्तनही करतात आणि निरोप माझा आळंदीचा काय सुंदर गायलं महाराज तुम्ही। हरिभक्त पारायण आमचे दिवटे महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। हरिभक्त पारायण आमचे काका महाराज, हरिभक्त पारायण गणेश महाराज, हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज, हरिभक्त पारायण शिवाजी महाराज, हरिभक्त पारायण कल्याण महाराज, हरिभक्त पारायण आमचे प्रदीप महाराज बनकर अतिशय गोड या ठिकाणी, हरिभक्त पारायण आमचे मित्र निवृत्ती महाराज, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज, हरिभक्त पारायण कदम बाबा, हरिभक्त पारायण आमचे युवा कीर्तनकार सचिन महाराज, हरिभक्त पारायण माझ्याबरोबर आलेले माझे जिवलग मित्र, अतिशय माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणार आहे बरं का, आमचे अमोल महाराज सरकटे महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। हरिभक्त पारायण विकास महाराज आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद। सोमनाथ महाराज आहेत, सोमनाथ महाराजांना सुद्धा धन्यवाद। इकडं अशोक अण्णा आहेत, अण्णाला सुद्धा धन्यवाद देतो। इकडं कृष्णा भाऊ आहेत, कृष्णा भाऊंना सुद्धा धन्यवाद। आमची रई करून सगळीच महाराज मंडळी, मला वाटत नाही आता कोणी राहिला असेल आहे का नाही। जेवढं शक्य आहे तेवढं सर्वांची नावं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। उपस्थित सर्वच कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक सर्वांना धन्यवाद। ज्यांचा फोन सातत्याने होत राहतो हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। बाकी सगळीच श्यामबाबा मित्रमंडळ आहे, त्या मित्रमंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा। ज्यांचं सुंदर असं चॅनल महाराष्ट्रभर आहे आणि माझा पहिला व्हिडिओ ज्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचला ते मराठी हॉटस्पॉट लहू दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। हे कोणते चॅनलवाले आहेत? निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली। कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी। मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं। ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं। काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं। बरवे झालो शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक जन्म मरणाचं संकट लागलं होतं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली। उगविलो संकटी, उगविलो म्हणजे मुक्त झालो। उगविलो संकटी। बरं या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणलं। देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं। संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात। देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे। अहम भक्त पराधीनः, भगवंत हा भक्ताच्या अधीन असतो म्हणून देवाला आणावं लागत असता निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने। जे पाठ आहे ते बिंदास्त बोलत चालला। अव्यक्त निराकार बोला नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे। ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नव्हतं असा असणारा परमात्मा। रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया। ज्याला आकार उकार मकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत। पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही, मग साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला। करुणी खळे हरिदासी, खळे म्हणजे अट्टहासे, आग्रह धरावा लागला आणि साधू संतांनी आग्रह धरल्यामुळं देवाला त्या ठिकाणी नावा रूपाला यावं लागलं बरं का। म्हणून महाराज म्हणले आणीला रूपा बळे किंवा आणीला ही रूपा बळे, करोनी खळे हरिदासी। या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला। कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली। ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं। शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली। देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं। या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो। तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो। मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला। नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे आणि समागमाशिवाय आनंद नाही।
नारदजी या विश्वाचं भ्रमण करत असताना सत्संगाचा आनंद घेण्यासाठी मृत्यू लोकात येतात. सांगतात, मी अनेक ठिकाणी गेलो, पुष्करमचे, प्रयागमचे, काशीम, गोदावरीम तथा हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम एव मादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः. पण एवढ्या ठिकाणी जाऊन मला सत्संगाचा आनंद मिळाला नाही. मग मला मृत्यू लोकात श्रीधाम वृंदावनाची आठवण आली. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वम तरुणी नवा धन्यम वृंदावनम तेन भक्तिर नृत्यति यत्र च. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला सत्संगाचा आनंद मिळाला. आणि महाराज म्हणतात, सत्संगाचा आनंद घ्यायचा आपल्याला या मृत्यूलोकाशिवाय दुसरीकडे मिळत नाही. विठाला विठाला. मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचू प्रेमे लागलो. नाचू लागलो पण कसे? प्रेमे. एवढं महत्वाचं आहे. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना का खुन्नस? हे नाचणं आहे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते का? हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. ननर्तमध्ये त्रिगमैव तत्र. महाराज म्हणतात, भक्ती माता स्वतः एखाद्याच्या हृदयात विराजमान होऊन नाचायला लावत असते. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भक्ती सुतवतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. एखाद्याच्या हृदयात विराजित होते आणि त्याला नाचायला भाग पाडते. स्वतः भक्ती माता भगवंताच्या वचनामध्ये नाचत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. काही बाया म्हणतील, महाराज नाचा वाटतं व पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते ना, आहे का नाही? काही बाया म्हणतील नाचा वाटतो महाराज पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात बरं का. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा. आपण वाईट करताना, परमार्थ करताना देव काय म्हणल याचा विचार करायचा. विठाला विठाला. नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणले, मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. महाराज म्हणतात, कीर्तना भजनामध्ये नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. इथं नाचायला भजनामध्ये लाजायचं नाही. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे. मीराबाई एवढ्या मोठ्या घरचे नाही आपण. मीराबाई राजाची पोरगी होती. राजपूत समाज, राजघराणा. लगेच छाती फुगली व राजपूत समाज, राजघराणा. पण मीराबाई भजनात नाचायला लाजली नाही. म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी. मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगी 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 नाचूंगी.
नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. हरी गुण गावत 90 लावत नाही हा. हरी गुण गावत महाराज म्हणले पग घुंगरू बांध मीरा नाची रे. 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 पग घुंगरू बांध मीरा नाची. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की दासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नुसत्या नाचल्या नाही मीराबाई. पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन घुंगर बांधूनच होत. आळंदीत माऊली मंदिरातलं चक्री भजन घुंगर बांधून होत. आवशेकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात. आमळनेरकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात. देगलूरकर महाराज चक्री भजन घुंगर बांधूनच करतात. हा इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. एखाद्याला नाही काही येत ना, फक्त नाचा, देवासाठी प्रेमाने नाचा. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. समागमाशिवाय आनंद नाही बरं का. एकट्या माणसाला आनंद सहसा घेता येत नाही. दारू जरी प्यायची असेल तर एकट्याला प्यायला मजा वाटत नाही. ग्लासाला ग्लास मारून चेस म्हणणारा कोणीतरी असावा, असा पिणाराचा मानस आहे. माझा अनुभव नाही. पिणाराचं असं म्हणणं आहे महाराज, कोणीतरी कंपनी द्यायला पाहिजे वा, त्याच्याशिवाय त्याची मजा नाही. मग एवढं घाणेरडं काम कुठं चालली ही बाई? हो दाजी कुठं? लय लवकर बॅक टू पवेलियन. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून मी संताच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल, कदम बाबा, की तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक बोला देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे बोलावा. विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी बोला विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल तर कुणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. पांडुरंगाला आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलेलं आहे. महाराज म्हणले शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेल. पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही, ऐकतही नाही. झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुने त्या पांडुरंगा. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहितीये का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कोणाला म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आपल्या मालकाच्या बोलण्याला अनुसरून जिचं वागणं असतं ती पतिव्रता, आणि आपल्या मालकाच्या बोलण्यात सातत्याने जिचा विरोध असतो ती पतिव्रता. व्रता आणि वर्ता फरक आहे.
पुन्हा पतिव्रता कुणाला म्हणायचं? पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आपल्या पतीचं वर्तमान जाणून जगणं असतं. पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. महाराज म्हणले सोपं सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना. पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर. आपल्या मराठवाड्यातली भाषा आहे ना, परमेश्वर. बरोबर आहे. पती कोण असतो? परमेश्वर असतो. बरोबर आहे का नाही? पती परमेश्वर असतो काशीनाथ महाराज, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे. कुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा बरं हातवर. अहो त्याने हात नाही वर केला, त्याला चॅनल बरोबर करायचं होतं. आता त्याचा कसा परमेश्वर राहील? त्याची परमेश्वरी होईल ना. असं परमेश्वर कसा राहील त्याचा? चला विठाला विठाला. पुन्हा कुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा बरं हातवर. एवढे सज्जन माणसे बाळापुरात मामा. हाय एवढे सज्जन माणसं आहे का बाळापुरात? बर बर बर. यायच्या छात्या कशा धडधड करू लागल्या पहा ना. करतिक का हातवर? आहे का? बरं जाऊ द्या, नका हात वर करू माया. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे. हात नका वर करू, मनाला तर माहिती आहे ना हात वर करायचे. जाऊ द्या, मला अजून सूक्ष्मता सांगायची याची. त्यांना माहीत आहे माझा मालक दारू पितो, सचिन महाराज. त्यांना माहीत आहे माझा मालक दारू पितो, पण तरी एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पत्नीचा धर्म नाही. म्हणून त्या बिचाऱ्यानं हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. बरोबर आहे ना? तिने एवढ्या टाळ्या वाजवणाऱ्यानं बी धरा. लक्षात ठेवा बरं का, की बुवा तिने एवढ्या माणसात आपली ठेवली. आपण आता आजपासून बंद करूयात. आज निर्णय करूयात आपण. सानप महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि त्या दिवशी पवित्र तुळशीची माळ घातली आणि आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात केली. हे सांगा धाडसानं तुम्ही. गरजेचं आहे. नाही तर सप्ते मोठाले व्हायले, कीर्तनकार दरवर्षी यायला लागले, तुमचा खर्च चालू आहे, आमचे खिशे भरणं चालू आहे आणि बदल काहीच नाही. हे जर होत नसेल तर फायदा नाही. पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे भेटत नाहीत आज. पैसा नाही म्हणून गुटखे बंद करणारे नाही मिळत आज. माझी विनंती आहे तुम्हाला, जेवढे संसार दुष्काळानं उद्ध्वस्त नाही ना केले, याच्यापेक्षा जास्त संसार दारूनं उद्ध्वस्त केले. जेवढ्या आत्महत्या बेरोजगारीनं होत नाही ना, याच्यापेक्षा जास्त लोक दारूनं मरतात. आपण विनंती आहे माझी, लक्षात ठेवा. आजपर्यंत काय करत होता मला घेणं देणं नाही, पण आज ऐकलंय ना तुम्ही कीर्तन, बस श्याम बाबाच्या पुण्यतिथी सानप महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या हातून माळ घातली आणि आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात केली. लक्षात ठेवा, गरजेचं आहे. जाऊ द्या, मला विषयांतर करायचं नाही. आपला पती कसा जरी असला तर त्याची सेवा करणं पत्नीचा काय आहे? धर्म आहे. भला हो बुरा हो. आमच्या इकडे एक मन आहे बघा, पदरी पडलं धोड. बोला बोला. पोटात आलं तर पोटात कशाला ठेवता? बोला. पदरी पडलं धोड आणि बोलून करावं गोड. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर माझ्यासाठी माझा परमेश्वर आहे. त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. पतिव्रतेचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो, आम्हा नारायण तैशा परी, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणले, लक्ष देऊन ऐका बरं का, तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. काही काही संतांना संबोधनं दिलेले आहेत. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हणलं की तुकोबाराय, शांती म्हटलं की एकनाथ महाराज, छत्रपती म्हणलं की शिवाजी महाराज, ऐश्वर्य संपन्न म्हणलं की भगवान बाबा, वाचा सिद्धी म्हणलं की वामन भाऊ. काही काही संतांना संबोधनं. तसं प्रेममूर्ती म्हणलं की नामदेवराय. नामदेवराय प्रेममूर्ती. नामदेवरायाचा अधिकार पहा. नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाहीत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचंय. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईने आवाज दिला, नामा
देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवून ये. नामदेवरायाच्या आईने सांगितलं खाऊ घालून ये. नामदेवराय दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवतात आणि देवाच्या खाण्याची वाट पाहतात. बोलत चला, दगडाचा देव खात असतो का? नाही. नामदेवरायाने बघा, दगडाचा देव खात नाही असं आपलं म्हणणं आहे, पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण चरण कमळावरी शिरापटीन घेऊन आलो नैवेद्याला. एक तरी घास घे विठ्ठला, तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो. एक घास तरी तुला घ्यावा लागल. अरे शहरातून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागल. माणसं आग्रह करतात का नाही, तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, तुला एक घास तरी घ्यावा लागेल. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्यासवे. नो हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाचा हातचा नैवेद्य देवानी खाल्ला. महाराज, दगडातून देव प्रगट झाला, नैवेद्य खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्रं सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यो कुत्रजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा आहे का? अशा पद्धतीने जेवण होत नाही. आता आमच्या कृष्णा भाऊल भूक नव्हती, पण खाडी परिवाराचा आग्रह होता, जेवा बा 2 घास, जेवा बा 2 घास. मग जेवले का नाही? ते जेवले ना. अहो, प्रेमानं खाऊ घालणार असलं की माणूस जेवतो ना. नाही तर काही काही माणसं आम्हाला जेवायला जातात आणि बायकोला म्हणतात, ए वाढ वाढ बाबाला, अर्धी वाढ अजून त्याला भेटत नसतंय, वाढ. एवढा हलकट समजला का तू बाबाला? अशाच्या घरी जेवू नये. लक्षात ठेवा, तुका म्हणे जया संकोच दर्शनी तया ठाया जाणे अनुचित. आपण गेल्यानंतर एखाद्याच्या मनात संकोच होत असेल ना, आपण जाऊ नये. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. नाही कळलं तरी वाजवा, क्वालिटीच आहे. कळावं. अरे इज्जत इकून श्रीमंत होण्यात काय मजा आहे. आणि गरीब करणं, श्रीमंत करणं जगाच्या मालकाच्या हातात आहे. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. विठाला विठाला जाऊ नये. फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. स्वाभिमान महत्वाचा आहे बरं का. जो बूंद से गई हो हौद से नहीं आती है. लक्षात ठेवा, एकदा गेलेली येत नसते पुन्हा. चला, विषयांतर नाही करायचं. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवांनी खाल्ला. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम, मग देवाचं नामदेवरायाचं ठरलं आहे का बरं का. नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही हा. देवाचं पण नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं, हे विशेष आहे. हे विशेष आहे. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे, नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा. आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही, मी तुला सोडून कुठं जाणार नाही. आपल्या दोघांमध्ये आज आपण दोघांनी सोबत राहायचा असा करार झाला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पाहावे नयने. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः डोळ्यात म्हणला धरा. लक्ष. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे ना. पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये. आणि हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं. मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे. सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मजा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणले देवा कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. भगवंत म्हणले विकासाच्या मुद्द्यावर जायला अडचण काय. विठाला विठाला आज आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आज खुशाल जा म्हणता. नामदेवरायाला पांडुरंग काय म्हणले आहे का, नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. शास्त्री महाराज कुठंच जात नाहीत, पण न्यायला बाळापूरकर आले ना, मी यायला तयार आहे. न्यायला कोण आलं नाही तर माझ्याकडं ऑफर आहेत हेलिकॉप्टरच्या.
पुण्यातले साहेब येते. मी परेशान झालो त्या दिवशी, 4 तास बसलो बाबाजवळ. म्हणलं मनानं हो, त्या गाईला पाहणं येतच नाही लवकर. म्हणलं हेलिकॉप्टरची व्यवस्था आहे. ते लोक म्हटले बा आम्ही रोज पुण्यातून अपडाऊनला तुम्हाला हेलिकॉप्टर ठेवतो, पण तुमची आम्हाला कथा द्या, काय सांगा पाहिजे. तर म्हणले अरे मला कोणी विकत नाही घेऊ शकत या जगात, माझी किंमत कोणीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी ज्ञानेश्वरीसाठी जन्म घेतला आणि ज्ञानेश्वरीसाठी जगणार आहे. लक्षात घ्या. मला सांगायचं काय, तरी तुम्ही भाग्यवान आहे तो. आज ही पत्रिका पाहिल्यावर महाराष्ट्रातले लोक चर्चा करत असतील यांच्याकडं कसं काय आली. बरोबर आहे ना. एखादी जाऊ दे, विषयांतर होईल ते आपलं नको. मला लक्षात ठेवा, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून आहे ना. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवरायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. नामदेवराय देवाला म्हणले, देवा ठीक आहे तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, माझी सुद्धा एक अट आहे. भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रात जाईल, मंदिरात जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. नेघे मी तयाचे दर्शन, देवाचे निघे मी तयाचे दर्शन. कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना ते तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात. या परंपरेतले तुकाराम महाराज आहेत ना, या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. तुकाराम महाराज हे नामदेवरायाचेच अवतार आहेत. मग महाराजांना माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि आज जर मी देवीला शरण गेलो तर माझ्या प्रतिज्ञेमध्ये बाधा येईल. ऐका, तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. हेही खरं आणि तेही खरं असतं कधी कधी. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. दोघं मित्र होते आमचे, ऋषी महाराज आणि हरिभक्त पारायण आमचे मयूर महाराज, नाही ऋषी महाराज आणि प्रदीप महाराज दोघं मित्र होते. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा, उदाहरणानं सांगतो तुम्हाला. ऋषी महाराज आणि प्रदीप महाराज दोघं मित्र होते. ते संभाजीनगरच्या बस स्टँडला गेले. त्यांना पुण्याला जायचं होतं, गाडीची वाट पाहत बसले, पण गाडीला यायला थोडा वेळ होता आणि तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग प्रदीप महाराज म्हणले, ऋषी जिलेबी खायची इच्छा आहे रे. ऋषी म्हणे, अरे जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्याकडे काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. आता उदाहरणात असे भिकारी होत राहतात माणसं बरं का. उदाहरण आहे ना ते, त्याला काय उदाहरण पटवून द्यायचं म्हणल्यावर म्हणे माझ्याकडे काही पैसे नाही. प्रदीप म्हणे पैशाचं काय करायचं, खायची इच्छा झाली ना पैशाचं बघून घेऊ. ऋषी आपला गरीब माणूस म्हणे, बा पैसे नाही खायचं कशाला, मला काही खायची इच्छा नाही म्हणले. प्रदीप महाराज जरा धाडशी माणसं, डेरिंग बाज, त्या हॉटेलवाल्याला म्हटले, अहो तुमच्या मागं चाल म्हणणं म्हणजे धाडस नाही तर डेरिंग नाही तर काय, पुन्हा सरगम बी म्हणणं ही डेरिंग नाही तर काय. डेरिंग बाज आहे ना माणूस, बरोबर आहे का नाही सांगा. प्रदीप महाराज म्हणले, मी डेरिंग बाज माणूस आहे, चला मला खायची तर इच्छा झालेली आहे. त्या हॉटेलवाला म्हणे मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलेबी दिली. प्रदीपनं तिथंच खुर्ची टाकली आणि जिलेबी खात बसला. ऋषीला वाटलं रे याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागलं. आपल्याजवळ नाही पण पहिले तर त्याला मागतील ना, नंतर आपल्याला मागतील, पाहून घेऊ पहिलं, जे त्याचं होईल ते आपलं होईल, त्याला काय करायचं. म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. ऋषीने जिलेबी घेतली आणि खुर्चीवर खात बसले. प्रदीपची जिलेबी खाऊन झाली. प्रदीपनं हात धुतले आणि निघाला. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. प्रदीप म्हणे, हो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. काय म्हणलं, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही पैसे दिले नाही.
तो म्हणे अहो खोटं बोलताय तुम्ही, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही पैसे दिले नाही. प्रदीप म्हणे तुम्हाला अगोदर पैसे दिले. या दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. ऋषी मध्येच उठला म्हणे हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला म्हणे नाही तुम्ही दिलेली आठवणी दे, यांनी दिलेली. ऋषीला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता प्रदीपचं पाच बसायला आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आहे का? हॉटेलवाल्याचं त्यांचं चांगलं भांडण सुरू झालं. प्रदीप म्हणायचा दिले, हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले. प्रदीप म्हणायचा दिले, हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं? हॉटेलवाला म्हणे अहो जिलेबी खाल्ली या माणसानं आणि पैसे न देताच निघून चालला. प्रदीप म्हणे अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. महाराज माणूस मी जिलेबीचे पैसे ठेवल का यांचे? खोटं बोलतोय हॉटेलवाला. ते बाकीचे म्हणले हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, पण आम्ही काही इथं नव्हतो. तुमचं फोनवर किती बोलणं झालं, काय झालं होय मामा? आम्हाला काय सांगितलं बी नाही बुवा त्याने काय झालं काय नाही. आता आम्हाला माहीत तरी काय ठरलंय किती देर, बरोबर आहे ना? आम्हाला माहिती तरी काय सांगा बरं. हे आम्हाला काय सांगता येणार आहे? तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. इथं एखादा आय विटनेस होता का? पुरावा असेल, एखादा पुरावा पाहिजे ना त्याला. इथं एखादा तिसरा माणूस होता का तुमच्या दोघांच्या मध्ये? हॉटेलवाला म्हणे हा हे होते, तुम्ही यांना विचारा. बाकीचे माणसं म्हणले का हो यांना पैसे दिले का? आता बाकी जाईल तर नाव माहीत नाही ना. म्हणले यांना पैसे दिले का? ऋषी म्हणे जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. बस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेल, कुणाच्याही मनात आकच भाव ठेवणार नाही. ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी असं ऐकलेलं आहे तुम्ही, ऐका नाही? जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. जे सांगेल ते खरं सांगेल म्हणे. मग सांगा यांना पैसे दिले का? ऋषी म्हणे बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी यांना दिले तसेच यांनी सुद्धा यांना दिले. कळलं तुम्हाला? बस यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि यांनी दिले नाही हे बी खरं आहे. कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हेही खरं आहे आणि त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कारण ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. स्त्रीलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुसकलिंगात सुद्धा आहे. याचे प्रत्यय आहे तो ती ते. पुल्लिंगातलं वर्णन तो हा विठ्ठल बरवा, तो हा बोला माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवनिया ते, हे सर्व नाम नपुसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगातलं वर्णन ये ग विठाबाई बोला ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा एक विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा. वा ये ग विठाबाई. कुठली नारायणगावची का? हा नाही, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा दिवटा शोभे वाळवंती आंबा उभी करते ओ निकटी. आंबा उभी करते ओ निकटी.
लक्ष द्या हा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी, हे पांडुरंगाचं वर्णन आहे. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. असे किती सुद्धा देवीचे भजन मला सांगता येत, आणि हेच देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं, तिरीची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. आता देवीला ह्याची काय करायची? हे देवीचे भजन नाही, हे आराधाचे गाणे आहेत हा. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली, आता काला वस्तूर मरू नये हा. नंतर कधीतरी एखादी बाई मेली, मेल्यावर काय म्हणतात मग? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? बाई मेली तर आत्मा गेला, आणि माणूस मेला तरी आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना? नाही म्हणत. का? आत्मतत्वात भेद नाही, भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तत्व तर एकच आहे ना. मी अजून उदाहरण सांगतो. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. टी व्ही चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. शार्ट झालेल्याला नाही कळणार. टेस्टर लावल्या लाल पिवळा लाईट लागला पाहिजे ना, करंट पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरणं वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईकसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, टी व्हीसाठी घेऊ शकता, वैतागली तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, शक्ती. बरोबर आहे? तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. लक्ष देऊ ना. एको देवस सर्व भूतेषु गुडाहा. ईश्वर ही एक शक्ती आहे. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी श्याम बाबा म्हणा, कोणी भगवान बाबा म्हणा, अरे कोणी ज्याला जे आवडेल ते म्हणा. तत्व तर एकच आहे ना. तत्व एकच आहे. ऐका. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, अवताराच्या राशी आहे. अनंत रूपे अनंत वेशे. भागवतात 24 अवतार सांगितले. संत मालिकेत 10 अवताराला सोमनाथ दादा प्राधान्य आहे. आणि गर्गाचार्यानं गर्ग संहितेत त्याचं 6 भागात वर्गीकरण केलं. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. बरोबर आहे का नाही? 6 भागात. आपण देवाचे काय अंश अवतार आहोत. ममे वंश जीव लोके जीवभूत सनातना मनशष्टा आणि इंद्रिया आणि प्रकृती स्थानिक कर्षदी. लक्ष देऊ नाही का? बरं का? मग तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी देव वेगळा नाही. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. महाराज म्हणले तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वितबोत चित, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. आमच्या कुळाचं दैवत पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही. त्या देवीची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. या अभंगाचं पहिलं.
ती आम्हाला टावी करून दिली. लक्ष देऊन ऐका बरं का मला काय सांगायचं. संताशिवाय या जगातला देव कळणं शक्य नाही. बोलत चला हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. जर श्याम बाबा या गावात आले नसते तर एवढा उत्सव या गावात झाला नसता. संत आले म्हणून हा उत्सव आहे. संत आहे म्हणून देव कळला ना. संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण हे कावे सर्वने राहिलाशी. आमच्यामुळं तुला देव पण आहे. अरे आम्ही म्हणून तुला लोक देव म्हणून ओळखतात, नाही तर तुला कोण विचारलं असतं. काही लोक आम्हाला म्हणतात ना महाराज आमच्यामुळं गाड्या आहेत तुमच्याकडं. नो डाऊट, याच्यात काहीही शंका नाही. लक्षात ठेवा बरं का. वक्ता तू वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. अरे श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे ना. श्रोते नसल्यावर वक्त्याला किंमत आहे. कार्यकर्ते म्हणून नेता आहे, श्रोते म्हणून वक्ता आहे, संत आहे म्हणून देव आहे. संत जर नसते तर देव कुणाला कळला असता महाराज सांगा. म्हणून महाराज म्हणले संत हे देवाला कळून देणारे, ओळख करून देणारे असतात. हो हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल. बोला ना. सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाला विचारावं लागेल. आईला. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. जर संतच नसते तर देव कुणाला कळाला असता महाराज. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या. महाराज म्हणले संतांनी आम्हाला त्या देवाची ओळख करून दिली, त्या देवीची ओळख करून दिली. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली. करा बंद भुजंग महाराज, त्याला बंद करा. विठ्ठल विठ्ठल आलं की थोडं चालू करा, प्रमाण आलं की चालू करा आणि पुन्हा बंद करा, त्याचा आवाज येतो. हां लक्ष. असं गुट्टीसारखं बस थोडंफार असलं म्हणजे बरं आहे का. लक्ष देऊन आहे का. महाराज म्हणले संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली. आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते. कुंभाराकडं अण्णा मडकं तपासायचं थापटणं असतं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. आणि नामदेवरायाला तिथं कच्चं ठरवलं. नामदेवरायाला कच्चं ठरवलं. सांगितलं मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय. काम नाही झाल्यावर माणसाला राग कुणाचा येतो. ज्यानं काम नाही केलं त्याचा राग नाही येत. आपण कुणाच्या सोबत राहतो त्या नेत्याचा राग येत असतो. होय प्रल्हाद तुझं महाराजाला लय जवळचं म्हणतो आणि एवढ्यात येत नाही म्हणल्यावर काय फायदा येतो. म्हणजे द्या तुमच्यामुळं आमचं इचकून आहे का नाही. फायदा काय. राग येतो माणसाला कोणाचा ज्याच्या सोबत राहतो त्याचा. लक्षात ठेवा. गोरोबा नामदेवरायाला राग आला. कुणाचा. पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा म्हणे 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. पांडुरंगानं सांगितलं तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे. औंढा नागनाथला आहे. प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. तुला तिथं जावं लागेल आणि विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जे विसोबा खेचर आहे ना ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं आणि तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं. याला स्वतःच देव काय ते कळत नाही. उठी उठी प्राण्या आंधळा तुकारे देवावरी पाय ठेवेले. नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने सांगितलं ओ नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायाने उचलले. ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा. असं 1-2 ठिकाणाहून नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. त्या ठिकाणाहून आपोआप खालून पिंड निघायची. अशी 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळलं अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर नाही ठेवले, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. ऐका, ज्याला देव डोक्यावर घेतो ना फार लक्ष देऊन ऐका. ज्याला देव डोक्यावर घेतो ना त्याला समाज खाली नाही आणू शकत. कळतं. आणि ज्याला देवान खाली ठेवलं ना समाज त्याला मोठं नाही करू शकत. फार सूक्ष्म आहे पण छान आहे. एखाद्याला देवानं डोक्यावर, लक्षात आलं. बस देवानं डोक्यावर घेतलं ना समाजानं जाऊ द्या ना विरोधात. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण शास्त्रीजी महाराज आहे.
देवानं डोक्यावर घेतलं ना समाज नाही बिघडू शकत महाराज. फक्त देवानं साथ सोडू नये. ते मला त्या दिवशी बोलताना म्हणले, सोपान मला जेव्हा जेव्हा काही संकट आलं तेव्हा मी ज्ञानेश्वरीला सांगत असतो, ज्ञानेश्वरी माझे संकट दूर करत चालते, मला टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणलं बाबा हे एवढं ताणच घेत नाही म्हणे मी कशाचा. लक्षात ठेवा बरं का. का रे देवाला वाटेल ते करून घेईल ना, आपण लोड घेऊन काय करायचं आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले देवानं डोक्यावर घेतलं पाहिजे ना. देव साधू संताला देवानं डोक्यावर घेतलेले आहे, त्यांचे पाय देवानं डोक्यावर घेतलेले आहेत. आणि जिथं संताचे पाय असतात ना तिथंच देव आहे. जिथं श्याम बाबा आहे तिथंच देव आहे. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नाही. विसोबा खेचराने पाहिलं तर जिथं जिथं पाय ठेवला तिथून महादेवाची पिंड निघाली. मग नामदेव राहायला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावी. ठावे संताने. ऐका, नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायाला देव कळाला. ऐका, ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे ना. दोघं पोरी पाहायला गेले, दोघं मित्र आणि ते संघच्या मित्राला सांगितलं होतं बाबा तू आता याची ओळख चांगली करून दे. आणि ते तिथं गेल्यावर म्हणे त्या घरच्याला, हा माझा मित्र आहे म्हणे, एवढा सुंदर आहे माझा मित्र, हा एकदम सोज्वळ स्वभावाचा आहे, याच्या अंगावर कपडे बी माझे आहेत म्हणे. पाहायला पोरगी देईल वही द्यायला ते. काय ओळख करून देणार आहे लक्षात. ओळख करून देणारा तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे ना. सांगा बरं. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय, डॉक्टर आहे तो, साहित्यिक बोलायची जास्त सवय. तो बेडवर पडलेल्या पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे, क्यू जी रात में निद्रा देवी आई थी क्या? तो पेशंट म्हणे, काय माहित बापा, आली असेल गेली असेल, मी गार झोपलो होतो. जाईल कळलं नाही, त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हा, साहित्यिक बोलायचं, पण ज्यांना कळेल त्यांच्या समोर ना, कळतं त्या भाषेत सांगावं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. कळतं त्या भाषेत सांगावं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. बाबा त्या दिवशी मला म्हणले, माझ्या प्रत्येक शब्दात न्याय आहे, पण कळलं पाहिजे ना. विठाला विठाला लक्षात ठेवा. मला काय सांग, ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा पण तसा पाहिजे ना. काही माणसाच्या गाथा, ज्ञानेश्वरी, पंचकरण, पंचदशी, विचार सागर, वेदांत, शास्त्र, न्याय, साहित्य तयार असतं, पण उभं राहिलं की बोलता येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना, सादरीकरण जमलं पाहिजे, सादरीकरण जमलं पाहिजे ना. तुम्ही संगीत विशारद झाला का विशारद झाला ते गायल्यावर कळल ना, गायल्यावर कळल का नाही. बरोबर. लक्षात ठेवा, सांगणारा तसा पाहिजे. नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचरामुळे झाली. ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे कधी असते? दीपवाळीचा पाडवा. काय करायचं असतं त्या दिवशी? ओवाळायचं असतं. कुणी कोणाला? बोला, तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? तर काशीनाथ महाराजाला नाही विचारत मी, पण बाकीच्या आहे सांगा ना तुम्ही. कोणी कोणाला ओवाळायचं असतं? बोला ना, कोणी कोणी ओवाळायचं असतं? अहो, नवऱ्यान बायकुल ओवाळायचं असतं ना. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. बायकोन नवऱ्याला ओवाळायचं असतं. आतापर्यंत ओवाळलं नसेल तर जाऊ द्या, येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे झाले ना. हा, लक्षात ठेवा. ऐकलं तर ठीक, नाही ऐकली तर काय महाराज, आहे का नाही? अहो, बायकोचं अवघडच काम. अशी 10-20 माणसं बसलेली होती काशीनाथ महाराज, आणि बायकून नवऱ्याकडे फक्त असं बोट केलं.
ते 20 माणसातून उठून आलं आणि बायकुल म्हणे काय काम आहे? ते म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होतं. बरं आहे का आता हे अवघडच आहे, लक्षात ठेवा बरं का. लय बेजार करतात महाराज बा. एका चोराने एका दुकानातून 3 वेळ चोरी केली. पोलिसांनी पकडलं त्याला. काय चोरलास म्हणे सांग. तो म्हणे साहेब काय नाही, एक साडी चोरून आणली म्हणे. ते साहेब म्हणले मग एक साडी चोरायला 3 वेळ कशाला गेला? ते म्हणे साडी पहिल्याच वेळ आणली होती, 2 वेळेस बायकून कलर बदलून आणाय पाठवलं म्हणे. अवघडच काम आहे का नाही सांगा. ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. लक्ष्मी म्हणे देवा आज बलिप्रतिपदा आहे. रुक्मिणी माता म्हणली देवा आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळणा, मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला रावळात बोलावून घेतलं पांडुरंगाने. सर्व भक्त रावळात आले. म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त लाईन धरून उभे राहा. सर्वांना उभं केलं आणि ऐका, रुक्मिणी माता यायच्या आत देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला होता ना तसे सर्व सारखेच बनवल्या. माणसं सारखे नाही म्हणून बरं आहे, माणसं सारखे नाही म्हणून पुन्हा एकदा विठाला विठाला आपलं रूप सर्वांना दिलं. लक्ष देऊन ऐका बरं का. माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात हा. देवाचं प्रोडक्शन फार वेगळं आहे. प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, पण प्रत्येकाचा भांग सुद्धा वेगळा आहे. काय सूक्ष्मता आहे देवाची. ऐका, प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाचीच रेषा कुणाला जुळत नाही म्हणून आधार कार्ड आहे. मेलेल्यांची बी जुळणार नाही आणि जन्माला येणाऱ्याची बी जुळणार नाही. एवढ्या जागेत 140 करोड जनता आहे सध्या. कळतं माझं बोलणं? अरे काय सूक्ष्मता पाहिजे तुम्हाला देवाची अजून. चला बोला. एवढ्या जागेत 140 करोड नमुने बनवायचे म्हणजे सोपं आहे होय निवृत्ती महाराज? सोपं आहे का? बनवलेली लीला आहे. सर्वांना सारखं बनवलं आणि भगवंत त्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला? लाजल्या त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन करतात. महाराजांनी प्रमाण दिलं. लाजले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजल्या रुक्मिणी माता आता कोणाला ओवाळायचं? काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो दार्याना जेव्हा कौर कोंडून धरतो सोड मोकळा जातो. काकड्याचा अवघड आहे. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला, सुस्वर नाही देवे नाही तया विनबुकेला. विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. महान तू काय कुणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. राजल्या रुक्मिणी माता कोणाला वळायचं तेवढ्यात नामदेव राहिले. नामदेव राहिले लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. रुक्मिणी माते नावात दिला. ओ नामदेवा इकडे बोला. आई साहेब काय म्हणता? याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का? रुक्मिणी माता म्हणल्या चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं. सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडा गोळ झालता, मिस्टेक झालती. काय गोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या नव्हता. नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपले. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहायच्या तिकडं पाहायच्या, नामदेवरायाकडे पाहायच्या तिकडं पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल ते. अहो ते काय प्रतिपदेचं ताट आहे ना, ते प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत ते धर्म नष्ट होईल ना. ते काय भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, टेन्शन आहे का? वाढून वाढून एक भाऊ वाढन.
नाही कळलं का तुम्हाला? चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही ना. अहो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, एक खुर्द दुसरा बुद्रुक, बरोबर आहे? मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरपंच, उपसरपंच, पती, उपपती, आपत्ती जाणू नको अशी, हे जमत नाही. म्हणले आई साहेब बिंदा असतं. वैजयंती माळगळा श्री वत्सलांजना श्री वैजयंती माळगळा श्रीवत्सलांछन श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दाविली कोण केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे लक्षात ठेवा. महाराज म्हणले कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी. नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव ओळखता आला विसोबा खेचरामुळं, आणि रुक्मिणी मातेला देव ओळखता आला नामदेव रायामुळं, आणि अभंगाचा थोडा का होईना अर्थ कळाला तुमच्यामुळं म्हणून लक्षात ठेवा. मीडियाशी कनेक्ट आहे त्यांना हे कळेल, बाकीच्या नाही. विठाला विठाला केली ठावी संतानी. महाराज म्हणले कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिला ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. त्या देवीची ओळख करून दिल्यामुळं आम्ही तिला शरण गेलो. शरण गेल्यामुळं जन्म मरणाच्या संकटातून मुक्तता झाली. नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला, आणि मी संतांच्या समागमात जाऊन नाचू प्रेमे लागलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. विठोबा रखुमाई सर्वांनी हातवर करा. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. 7-8 मिनटं 10 मिनटं माझ्या हातात राहिलेले आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. वेळेच्या पुढं जाऊ नये, हे की नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे ना. समाजकारण करत असताना राजकारण करत असताना तरुणाला पुढे आणलं पाहिजे. किती दिवस विलन बनवणार तुम्ही मला, आहे का नाही. लक्षात ठेवा, म्हणजे वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. वेळ संपत आलेला आहे. पण जाता जाता एकच आहे, एवढा आपला सुंदर सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, श्यामबाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरू असणारा हा उत्सव. आणि उत्सव त्याला म्हणतात जो वाढत राहतो. मला वाटतं हे माझं 5वं कीर्तन आहे वर्ष, आहे का नाही. एक काल्याचं केलं, एक जागराचं केलं, मध्ये 2 आणि आताचं 1 आहे का नाही. असं हे 5वं कीर्तन आहे.
पण 5वं कीर्तन असून समाज कमी नाही आणि उत्साह कमी नाही, हे महत्त्वाचं आहे माझं. आज अजून पुढच्या आहे ना मामा, अजून 100 खुर्च्या आज वाढवल्या आहे का नाही, म्हणजे रोज वाढता समाज आहे. आणि आता तुम्हाला बाबा आल्याच्या दिवशी तर जागाही पुरणार नाही आपल्याला, आहे का नाही, जागाही पुरणार नाही, आहे का. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या अतिशय हा सुंदर उत्सव सुरू आहे, त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या दाते लोकांचा आहे. जे यजमान आहेत ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज काय तो पोरगा आता आलेला आहे का नाही, काय नाव आहे त्याचं, हार घालाय आलेला किरण, बघावर त्याला काही अपेक्षा तरी आहे का हो, किती सहजपणे आलाय तो, हार घातला ना, फोटोची अपेक्षा आहे त्याला, बाकीच्याला म्हणावं लागलं उभा राही फोटो काढायचा आहे तुझा. एवढा अंतकरणातला भाव जर निर्मळ असेल तर असे सप्ते व्हायला काही वेळ थोडाच लागणार नाही, लक्षात ठेवा. आणि हा पांडव प्रताप ग्रंथसुद्धा त्यानं या ठिकाणी देऊन मोठा प्रतापच केलेला आहे का, हा आहे का नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. म्हणून आता त्याचं 2-3 वेळेस नाव घेतलं तर एखाद्याच्या पोटात गोळा उठू द्या, नाविलाज आहे माझा त्याला, बरोबर आहे. तू दे, तू घे, तू द्यायचं बी नाही, सहन बी नाही करायचं, आज थोडीच होत असतं. जे देतं त्याचं नाव घेतलं पाहिजे. अहो स्तुती देवाला आवडती तर माणसाला का नाही आवडणार. देव खुश कशाने होतो, स्तुतीनंच होतो ना, मग माणसं अजून कशाने वेगळे खुश होणार आहेत, लक्षात ठेवा. आणि जे देतं त्याचं नाव घेतलं पाहिजे, लक्षात येते माझं बोलणं. म्हणून पुन्हा एकदा हरिभाऊदादा खाडे आणि त्यांचे सुपुत्र या सगळ्याच परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी आजची ही सेवा या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा जाता जाता विनंती करेल, श्रीमंती यालाच म्हणतात. भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं, हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरूण आहे झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैसा असून दान नसेल तर फायदा आहे त्या पैशाला. पैशानं श्रीमंत असणारे माणसं दरिद्री नसतात का, असतात, विचारानं आणि संस्कारानं. कदाचित विचार आणि संस्कार नसेल तर माणसं त्या दरिद्री असू शकतात. म्हणून माझी विनंती आहे, या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मी इथं एवढ्याही वेळ आलो पण अजून पैसे नाही ठरवले बरं का, बरोबर आहे ना मामा, अजून नाही, लक्षात ठेवा. का, अरे तुम्ही एवढं श्रद्धेने जर करत असले, आता 5वं कीर्तन आहे ना माझं इथं, मग चव घेणारे असल्यावर आम्ही बी ठरवतो ना, बरोबर आहे ना. जे बोलवतात चला बा प्रेमाने, काही गावं आपण जपले पाहिजे, काही गावं आपले जपले पाहिजे, ही शिकवण आम्हाला शास्त्रीजी महाराजांची आहे, लक्षात ठेवा बरं का. त्यांची शिकवण आहे, काही गावं आपल्याला असले पाहिजे तुमच्यासाठी. ते जे तुमच्या नोटाची व्यवस्था करण्यापेक्षा पोटाची व्यवस्था करणारे आहेत, आपण त्यांना जपलं पाहिजे. म्हणून हे गाव सांभाळणार आहे महाराज. चला एवढे महाराज लोक मला सहसा नाही मिळत स्टेजवर कीर्तनाच्या, एवढे नामवंत गायक वादक. ते सचिन महाराज आज आले, आमच्यासारखे सुंदर कीर्तन करतात. अमोल महाराजांनाही बी म्हटलं मी चला बाळापूरला जायचं, मग ते ड्रायव्हरला घरी सोडलं, म्हणलं चला आपण दोघं जाऊ, म्हणले चला. अमोल महाराजही म्हटले बाळापूरला जायचे का, चला मी पण येतो. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे या गावात एक अशी ओढ लागलेली आहे, सगळ्यांना सर्वांना ओढ लागलेली. किती ओढ आहे महाराज, एक साऊंड आहे तरी दुसरा साऊंडवाला येतो, एवढी ओढ आहे. ज्याचा साऊंड नाही आहे इथं लावलेला त्याला पण बाळापूरला यायचा मोह आवरत नाही. हे जोक समजू नका तुम्ही, हे एवढी साधी गोष्ट नसते. तुमच्या सगळ्यांचं हे असणारं प्रेम आहे. आणि अब्बास, अरे प्रेमानं जगाचा मालक आपल्या घरी येतो तर माणसं यायला काय वेळ लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून शहरातून सुद्धा काही माणसं या ठिकाणी आलेली आहेत, हा लक्षात ठेवा. सहज सर्व माणसं या ठिकाणी आले. पण तुम्हाला गावकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही हा उत्सव असाच मोठा करत राहा. अजिबात आपापसामध्ये मतभेद येऊ देऊ नका. बस आम्ही श्यामबाबाचे भक्त आहोत एवढंच अंतकरणात भाव ठेवा, एवढा अंतकरणात भाव ठेवा. आणि हा उत्सव असाच मोठा करत चला. जेव्हा तुमचे हात टेकतील तेव्हा सांगा, सानप महाराज आमच्याकडून होत नाही आता करणं, 7ही कीर्तनकार डिझेलवर आणून देतो तुम्हाला, डिझेल. हां, पण त्यासाठी तुम्ही 7-12 आमच्या नावावर करून देणं गरजेचं आहे. मग तुमच्याकडं काही नसलं पाहिजे ना, मग असं कसं होईन ते, बरोबर आहे ना. तुमच्याकडं काही नसलं पाहिजे तेव्हा आम्ही देऊ ना ते. मग तुम्ही असून देत नसाल तर मग त्याला किंमत नाही, आहे का नाही. आहे तर दिलंच पाहिजे आपण, बरोबर आहे ना. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, हा उत्सव असाच मोठा होत राहू.
अशी श्याम बाबाच्या भगवान बाबाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा श्याम बाबा मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज ही सगळी पोरं या ठिकाणी जडतात आणि या गावात जास्तीत जास्त सप्ताहाला पुढं होणारी पोरं आहेत तरुण, आणि जास्तीत जास्त कीर्तनाला सुद्धा तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आता दरवर्षीच येतो, त्याच्यामुळं मी काय जास्त वेळ घेणं बरोबर नाही ना, आता बरोबर थांबणं पण गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्याच गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि उद्या लक्ष देऊन आहे का, परवा दिवशी तुमच्या सगळ्यांच्या आनंदाचा दिवस आहे. धन्य आज दिन झाले संताचे दर्शन. लक्ष देऊन आहे का बरं का, तुमच्या सगळ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पुन्हा एकदा सांगेल, गेले 8-10 वर्षे झाले मी बाबांच्या संपर्कात आहे. 8-10 वर्षे झाले. 8-10 वर्षे झाले मी बाबांच्या संपर्कात आहे. पण असे क्वचित गाव आहेत बाबांचे की त्या ठिकाणीच बाबा जातात. शास्त्री बाबा त्याच ठिकाणी जातात. माझ्याकडं आता मला 2-4 तरी फोन त्यांच्या बाबतीत रोज असतात. मी त्यांच्यापर्यंत ते अगोदरच सांगत असतो, ते येत नाहीत बाबा, ते येत नाहीत. काही म्हणतात अहो ते कशाने येतील, म्हणलं ते त्यांच्याच्यानंच येतील, बाकी कशानंच येणार नाहीत. एक मला म्हणे ते ऐकतील असा माणूस, म्हणलं जन्माला यायचा आहे अजून. ते ऐकतील असा माणूस अजून जन्माला नाही आला, जन्माला यायचा आहे म्हणले. बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही भाग्यवान माणसं आहात. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला काय बाबांचं स्वागत करता येईल तेवढं जयात स्वागत करा बाबांचं, तेवढं जयात. लक्षात ठेवा. तुम्ही परवाची माझा कट्ट्याची मुलाखत ऐका, माझा कट्टा ऐका, बाबांनी दिलेला. पत्रकार शांत बसू शकतात, त्याचा पर्याय फक्त नामदेव शास्त्री महाराज आहेत. नाही ते पत्रकार शांत बसत असतात का? हा, एक प्रश्न विचारता येईना, ते फक्त पाहत होते बाबाकडे पाहत. मी त्या दिवशी गडावर गेलो तर आंध्रातून माणसं आली होती. आंध्रातून माझ्या समोर घडलेली घटना आहे. आणि ते फक्त महाराजाला पाहायला आले होते बाबाला. आणि ती म्हातारी बाई एक शब्द सहज बोलून गेली बघा. ती म्हणे आम्ही विठ्ठलाला रोज पाहतो, पण विठ्ठलाने आमच्याकडे बघावं म्हणून आम्ही आज इथं आलो. सुंदर आहे, लक्षात ठेवा. तुम्ही भाग्यवान माणसं आहेत की बाबा या गावात येत आहेत. म्हणून माझी विनंती आहे, जेवढं जयच तयारी करून बाबांचं स्वागत करता येईल तेवढं स्वागत करा. भगवान बाबाच्या गादीवर बसलेले महंत म्हणजे भगवान बाबाच आहेत, ते दुसरं कोणी नाही. त्यांच्या गादीवर बसले म्हणजे त्यांचेच अंश असले पाहिजे ना, असं आयऱ्या गैऱ्याचं काम आहे का त्या गादीवर बसणं? लक्षात ठेवा. म्हणून हे तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मला वाटतं तुमच्या गावातून देणगी पण लोक करणार आहेत ना, आकडे पण देणार आहेत ना. वा, द्या, भरभरून द्या, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या गावाजवळ एक छोटंसं गाव आहे बोरकिनी गावाचं, ते काही इथं नाहीत लोक. मी तिथं 7 दिवस भागवत केली. छोट्याशा गावानं 1,13,00,000 रुपये गडाला दिले. 1 कोटी. ते पोते भराय मी होतो दिले गेल्या वर्षी. आणि पुन्हा 50 पुढचे कबूलही केले. त्या दिवशी त्या काटेवाडी गाव पाथर्डी तालुक्यामधलं 170 घराचं गाव त्यांनी 1,11,00,000 रुपये गडासाठी देणगी दिली. बरं का, लक्षात ठेवा. म्हणून तुमचं सद्भाग्य आहे. बाबाला नुसतं गेलं तरी लोक पैसे द्यायला तयार आहेत. लक्षात दे, सत्य शिकलं बघा. हां, त्याला सर्दीमुळं शिको का कशामुळं शिको, पण शिकलं बघा, आहे का नाही? सत्य शिकलेलं आहे का नाही? वा, आणि एवढं सत्य शिकलं की सगळ्याला आवाज जाईल एवढं शिकलंय महाराज, आहे का नाही? वा वा वा. हा, शिकायचं तर असं बोलल्यावर असंच शिकावं, नाही तर शिकूच नाही, गुदमरावं आताच. हा, लक्षात ठेवा. अतिशय सुंदर टायमिंग शॉट झाला बाबा, हा टायमिंग शॉट झाला, लक्षात घ्या. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, भरभरून आपल्याला जेवढी मदत करता येईल सांगू तुम्हाला पुन्हा एकदा ऐका. दान दिल्यानं कमी होत नाही. हा, दान दिल्यानं कमी होत नाही. म्हणून सर्वांनी देत चला, देत चला, सर्वांनी देत चला. या कार्यक्रमालाही भरभरून मदत करत चला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बरोबर 11 वाजले, 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडाव दुपारच्या सारखं आणि उघडून जाव, झड लावू नये. 11:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही दादा, आहे का? त्याच्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
मृदंगाचार्य ऋषी महाराज, हरिभक्त पारायण ढाकणे महाराज, निवृत्ती महाराज, अशोक अण्णा, आमचे जोगदन भाऊ, आमचे कृष्णा भाऊ, प्रदीप महाराज, शिवाजी महाराज, कल्याण महाराज, लक्ष्मण महाराज, काका महाराज, किशोर महाराज, गणेश महाराज, प्रल्हाद महाराज, विकास महाराज, अमोल महाराज, कदम महाराज, पांडुरंग बाबा, काशीनाथ महाराज, सचिन महाराज, सोमनाथ महाराज, अभंग महाराज, प्रल्हाद महाराज, सगळ्याच महाराज मंडळीला धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. दोनही यूट्यूब चॅनल लहूसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. त्याची फोटोग्राफी फार सुंदर आहे. त्याच्याकडे ती कला आहे. फक्त कीर्तन ऐकत नाही, मोबाईल खेळतो, एवढाच एक गोत आहे. नाही ऐकू द्या, पण लोकांपर्यंत पोहोचवतो ना, आहे का नाही. म्हणजे लहू आहे. लहूला सुद्धा मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यानंतर विठ्ठल मायबाप, काय माय बापा विठ्ठला, वा माय बापा विठ्ठला याही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, त्यांचे सदस्य व्हा, अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. भेटूया पुढच्या वर्षी याच गावामध्ये याच वेळेला. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर